मित्रांनो, कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून वेळ, वेग, अंतर किंवा ट्रेन हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा असतो. कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये वेळ, वेग, अंतर किंवा ट्रेन या टॉपिकवर 2 ते 3 प्रश्न नक्कीच येत असतात. तेव्हा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा ठरतो. मित्रांनो, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एका प्रकारचा एक प्रश्न बघत आहोत. तेव्हा व्हिडिओ खूप कमी वेळेचा असणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओला शेवटपर्यंत स्किप न करता बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर बघूया की प्रश्न कोणता आहे. प्रश्न आहे की एका ट्रेनची लांबी ही 350 मीटर इतकी असून तिचा वेग 40 मीटर प्रति सेकंद इतका आहे. तिच्या विरुद्ध दिशेनं एक माणूस धावत येत आहे. जर ती ट्रेन त्या माणसाला 7 सेकंदात ओलांडत असेल तर त्या माणसाचा वेग किती? बघा मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला ट्रेनची लांबी, ट्रेनची स्पीड आणि धावत असलेल्या एका माणसाला ती ट्रेन 7 सेकंदात ओलांडते असं सांगितलेलं आहे. मग आपल्याला विचारलं आहे की त्या धावणाऱ्या माणसाची स्पीड किती असेल. तर ॲनिमेशनच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. बघा, एक ट्रेन आहे जी डावीकडून उजवीकडे धावत आहे आणि हा एक पर्सन आहे जो उजवीकडून डावीकडे ट्रेनच्या दिशेनं धावत आहे. आता या केसमध्ये आपण एक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा केव्हा प्रश्नामध्ये 2 वस्तू एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत असं सांगितलं, त्यावेळी त्या 2 वस्तूंच्या वेगाची ही नेहमी बेरीज करायची असते. बघूयात की हा प्रश्न कसा सोडवायचा. बघा, दिलेली माहिती अशी आहे की त्या ट्रेनची लांबी 350 मीटर इतकी आहे. त्याचबरोबर आपल्याला त्या धावणाऱ्या ट्रेनचा वेग हा 40 मीटर प्रति सेकंद इतका दिला होता आणि त्याचबरोबर तो माणूसही धावत आहे, म्हणून आपल्याला त्या माणसाच्या धावण्याची स्पीड ही x कन्सिडर करावी लागेल. म्हणून आपण घेतलं वेग बरोबर 40 मीटर प्रति सेकंद अधिक x. आपल्याला वेळ दिला होता 7 सेकंद. हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हे सूत्र वापरायचं आहे. अंतर बरोबर वेग गुणिले वेळला इंग्लिशमध्ये डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड इंटू टाइम असं म्हणतात. आता आपल्याला ज्या ज्या व्हॅल्यू माहीत आहेत त्या दिलेल्या सूत्रामध्ये अगदी जशाच तशा ठेवायच्या आहेत. बघा, आपल्याकडं अंतर हे 350 मीटर इतकं होतं. वेग माहीत नव्हता, वेग काढायचा आहे म्हणून वेग जशाला तसं घ्यायचं आहे आणि 7 सेकंद हा वेळ आहे, म्हणून आपल्याला इक्वेशन भेटलं 350 मीटर बरोबर वेग गुणिले 7 सेकंद. आता गुणाकारात असलेलं 7 हे 350च्या छेदस्थानी येईल, म्हणून 350 मीटर भागाकारात 7 सेकंद बरोबर वेग असं घेतलं. आता 7नं 350ला भाग द्यायचा आहे. 7 एक 7 आणि 7 5 35 आणि 0 जशाला तसं घेतलं. 7नं 350ला 50चा पूर्ण भाग जातो, म्हणून आपल्याला 50 मीटर प्रति सेकंद इतका वेग मिळाला. आपल्याकडे जे वेग बरोबर 40 मीटर प्रति सेकंद बेरजेमध्ये x होतं त्याच्यामध्ये वेग जशाला तसा ठेवायचा आहे. बघा, आता 50 मीटर प्रति सेकंद बरोबर 40 अधिक x असं इक्वेशन आपल्याला भेटलं. आता बेरजेतलं 40 50च्या बाजूला जाईल म्हणून ते वजाबाकीमध्ये जाईल, म्हणून 50 वजा 40 बरोबर x असं भेटलं. आता 50 आणि 40ची वजाबाकी ही 10 येते, म्हणून 10 बरोबर x आलं. आता आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. x आपण त्या धावणाऱ्या माणसाची स्पीड कन्सिडर केली होती, म्हणून त्या माणसाचा वेग हा 10 मीटर प्रति सेकंद इतका आपल्याला भेटलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. बघा मित्रांनो, तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब मला तुम्हाला शिकवण्यासाठी नेहमी प्रेरित करीत असतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.